एक बेडूक होता. तो एका छोट्या विहिरीत राहत होता आणि त्या विहिरीला संपूर्ण जग समजायचं. त्याला वाटायचं की या जगात त्याच्या पलीकडे काहीच नाही. एक दिवस त्या विहिरीत एक मासा आला. बेडकाने विचारले, अरे तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? मासा म्हणाला, मी एक मासा आहे आणि मी समुद्रातून आलो आहे. बेडूक, ज्याने बाहेरचं काहीही पाहिलं नव्हतं, म्हणाला, समुद्र म्हणजे काय असतं? मासा म्हणाला, समुद्र म्हणजे एक विशाल पाण्याचा साठा आहे ज्यात खूप पाणी असतं. बेडूक जोरात विहिरीत उडी मारली आणि म्हणाला, असं इतकं पाणी तुझ्या समुद्रात असतं का? मासा हसला आणि म्हणाला, बेडूक भाऊ, समुद्र खूप मोठा आहे. जणू त्यात हजारो विहिरीही समावू शकतात. तिथं फक्त पाणीच पाणी आहे, ना भिंत ना किनारा. बेडूक रागात म्हटला की नाही, तू खोटं बोलतोयस. विहिरीपेक्षा काही मोठा असूच शकत नाही. मासा म्हणाला, बेडूक भाऊ, एकदा तू बाहेर ये आणि बघ, जर तुला ते मोठं नाही वाटलं ना तर परत विहिरीमध्ये ये. माशाने अनेक वेळा त्याला समजवलं. शेवटी बेडूक मान्य झाला. मासा त्याला आपल्या पाठीवर बसून समुद्राकडे घेऊन गेला. बेडूक म्हणाला, अरे बापरे, हे खरंच किती मोठं आहे. मी आता जितक्या पाहिजे तितक्या मोठ्या उड्या मारू शकतो या समुद्रामध्ये. धन्यवाद मासा, तुझ्यामुळेच मला नवं जीवन मिळालं. तू नसला असता तर कदाचित मी माझं संपूर्ण आयुष्य त्या विहिरीतच घालवलं असतं. अशाच प्रकारे या जगात अनेक लोक आहेत ज्यांची विचारसरणी जिथून सुरू होते तिथेच संपत. म्हणूनच 90% लोक त्यांच्या करिअरसाठी नोकरीच्या मागे धावतात. जेव्हा त्यांना नवीन संधीबद्दल सांगितलं जातं तेव्हा ते या बेडकासारखेच उत्तर देतात की सरकारी नोकरीपेक्षा मोठं काही असू शकतं का? मित्रांनो, जर या कथेतून तुम्हाला काही खोल संदेश मिळाला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत मांडा. या रीलला सेव्ह करा, शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा.